नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026 खूप खास असणार आहे, कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना आलेला आहे, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास असं म्हणतो. तर तो आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिले आहे, कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलेलं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असंही म्हणतात. या महिन्यात केलेले जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ अनेक पटींनी वाढत असतं. शास्त्रात असं नमूद केलेलं आहे. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी अगदी सोप्या भाषेत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या चॅनेलवरती जर पहिल्यांदा नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, ज्यामुळे मी जेव्हा पण माझ्या चॅनेलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना, तर आपण चला याबद्दल जाणून घेऊयात. तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्षामध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होते? कारण चंद्र वर्ष आणि सूर्यवर्ष यांच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींची प्रदक्षिणा साधारण 28 ते 29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30 ते 31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सूर्य वर्षात 365 दिवस आणि चंद्र वर्षात 345 दिवस असतात. अशा प्रकारे एक वर्षात चंद्र आणि सूर्य वर्षात 11 दिवसांचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसांचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्याने व्रत उत्सवांची तारीख अनुकूल ठरते. तसेच पंचांग किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्रवर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्रवर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासांच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्रवर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो. तर बघा, जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादीद्वारे आपल्या शारीरिक उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो. तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणून अधिक मास दरम्यान केलेल्या कामांची दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मेमध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुरुवात होत आहे आणि याच दिवसापासून आपल्या अधिक मासाला सुरुवात होत आहे. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारकी संकष्टी चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभयोग मानले जातात.
अंगारकीच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेल्या सर्व संकष्टी चतुर्थीचे एकत्र पुण्य होय. आता या महिन्यात काय करावे आणि काय टाळावे हे आपण पाहणार आहोत. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा श्रीमद भगवद्गीतेचं मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्त्रनाम, पुरुषोत्तम मासाची कथा, मानसातील काही विशिष्ट पाठ, पुरुषोत्तम नावाच्या गीतेतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थासह पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप. पण जर एवढ्या मोठ्या स्तोत्रांसाठी वेळ नसेल तर फक्त मंत्रजप केला तरी तेवढेच पुण्याचे फळ मिळणार आहे. दुसरं म्हणजे बघा, या महिन्यात शक्यतो एक वेळचं अन्न घ्यावं असंही काही परंपरेमध्ये सांगितलं आहे. त्यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. तिसरं बघा, या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदूळाच्या पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूंचं दान केल्याने गृहदोषही शांत होतात. त्याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. त्यानंतरचं चौथं आहे बघा, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्यामृत योग, अतिशय शुभ तिथी. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, ते अनेक पटींनी वाढतं असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातील जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूपच चांगलं. तसंच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचे वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरामध्ये चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मनधन वाढवणारा धातू मानला जातो. त्यानंतर पाचवं बघा, या महिन्यात पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ आपल्याला 100 पटीने जास्त लाभतं. पण या महिन्यात काही चुका केल्या तर याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करायच्या नाहीत व कोणत्या केल्याने त्याचे पुण्य कमी होते. तर बघा, पहिलं म्हणजे लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य, गृहशांती ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थही खाऊ नये. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारण नवीन कामे, नवीन घरे, नवीन दाराची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी कार्य टाळावीत. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खाणणे असे काम करू नये, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. त्यानंतर दुसरं बघा, हा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होतं असं म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तावर उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशिरापर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. त्यानंतर तिसरं बघा, तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नका. अधिक मासात निंदा, वाईट बोलणं टाळल्यास खूप पुण्य वाढतं व वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होतं. त्यानंतर चौथं बघा, विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफ करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100 पटीने वाढतं. दान टाळणे म्हणजे पुण्य कमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. त्यानंतर पाचवं बघा, देवाचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेले जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक पदार्थ जे आहेत किंवा आहार आहे तो कमी करतो पुण्य, म्हणून ते खायचं नाही. त्यानंतर 6वं बघा, या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ असतं. तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात तो अधिक गंभीर मानला जातो. त्यानंतर उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा आवश्यक करा. अधिक मास हा फक्त एक साधा महिना नाही, हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात
सुख शांती येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्रीहरींची कृपा तुमच्यावर राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास आणि पुरुषोत्तम मासबद्दल एक पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत, जी आपल्याला या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देईल. फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले, दानधर्म केले, पण त्याला त्याच्यामध्ये एक दुर्गुण होता, तो म्हणजे गर्व. त्याला आपल्या पुण्याचा आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नहुषाने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासाचे महत्त्व कधीच समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येई तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही. त्याला वाटले, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचं काय एवढं महत्त्व आहे. काळानुसार राजा नहुषाचा मृत्यू झाला. त्याचा पाप पुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याच्या तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर साप योनीत जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले. अनेक वर्षानंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एका अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तिथे आला तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषाला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते, पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस. या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यात मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ आहे. तुझ्या पापाचे मूळ इथेच आहे. युधिष्ठिराच्या शब्दांनी नहुषाला ज्ञान प्राप्त झाले. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि तपश्चर्यामुळे त्याला अजगराच्या रूपातून मुक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. तर या कथेचा बोध काय आहे? अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्मही भगवान विष्णूंना प्रिय असते. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची माहितीपूर्ण सगळी मी माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.